आणि काही खतरनाक कसले जबरदस्त बघितलं भावांनो. श्रावणातील आज शेवटचा गुरुवार होता, तर त्यानिमित्त मी आपल्या वाईतील सगळ्यात पुरातन आणि साक्षात या ठिकाणी ब्रह्मदेवानी तपश्चर्या केली होती ते ठिकाण म्हणजेच की आपलं भद्रेश्वर. तर भद्रेश्वर मंदिराच्या ठिकाणी मी इकडे दर्शनासाठी आलो होतो मित्रांनो. तर आपण जसं एंट्री करतो इकडच्या साईडला 2 शिवपिंडी आहेत, त्यांचं दर्शन घेतलं आणि थेट नदीकडे आलो. नदीमध्ये 2 छोटी मंदिर होती पण ती बुडवली होती. माझ्या करेक्ट मागच्या साईडला एक बलदंड असा बुरुज आहे आणि त्याच्या खाली एक मारुतीरायाची छोटीशी मूर्ती, त्याचं दर्शन घेतलं आणि थेट भद्रेश्वराच्या दर्शनासाठी गेलो मित्रांनो. हे जे मंदिर आहे ना, हे हेमाडपंथी मंदिर आहे आणि ह्या मंदिराचा उल्लेख आहे ना आपल्याला स्कंद पुराणातील सह्याद्री खंडात आपल्याला पाहायला भेटतो. आणि या मंदिराचं पहिलं नाव होतं अमृतेश्वर, पण या ठिकाणी ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली आणि त्यांचं भद्र झालं. भद्र याचा अर्थ चांगलं झालं म्हणून याला भद्रेश्वर म्हटलं जातं. आणि श्रावणामध्ये इकडच्या साईडला आहे ना प्रत्येक दिवशी महाप्रसाद होतो. तर या ठिकाणी आज रिक्षा संघटना वाईतील यांचा महाप्रसाद होता, तर महाप्रसाद घेण्यासाठी आपण आलो होतो मित्रांनो आपल्या मित्रांच्या बरोबर. एकदम रुचकर आणि चविष्ट असा महाप्रसाद, भात आमटी शिरा याचा आस्वाद घेतला मी. आणि बघू शकता या ठिकाणीचं वातावरण एकदम प्रसन्न करणार होता. संपूर्ण वाईतील लोक श्रावणामध्ये खास करून ह्या भद्रेश्वराच्या दर्शनासाठी मित्रांनो येतात. कधी आला